निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक हरलेला पक्ष हा ईव्हीएम मशीनवरती दोष टाकतो। मग ईव्हीएम मशीन खरंच हॅक होऊ शकते का? ईव्हीएम मशीन ही 3 युनिटनी बनलेली असते। एक बॅलेट युनिट, दुसरं कंट्रोल युनिट आणि तिसरं म्हणजे व्हीव्हीपॅट युनिट। बॅलेट युनिटवरती ज्या चिन्हासमोर आपण बटन दाबतो त्या चिन्हासमोरील चित्र आपल्याला व्हीव्हीपॅट मध्ये दिसते। हे तिन्ही युनिट एकमेकांशी कोणतेही वायफाय किंवा इंटरनेट किंवा कोणत्याही फ्रिक्वेन्सीशी एकमेकांशी जोडलेले नसतात, त्यामुळे वोटिंगच्या वेळी सुद्धा स्कॅम करू शकत नाही। निवडणुकीच्या अगोदर या सर्व ईव्हीएम मशीन जिल्ह्यातील एका स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवले जातात आणि या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवताना प्रत्येक पार्टीचा एक उमेदवार तिथे उपस्थित असतो। हा स्ट्रॉंग रूम 24 तास एका सीसीटीव्ही कॅमेरा अंडर असतो आणि निवडणुकीच्या दिवशी कोणती ईव्हीएम मशीन कोणत्या केंद्रावर जाणार हे कोणालाच माहिती नसते। ईव्हीएम रँडमायझेशन या पद्धतीद्वारे ईव्हीएम मशीन प्रत्येक केंद्रावरती पोहोचवल्या जातात। प्रत्येक ईव्हीएम वरती एक सिरियल नंबर असतो आणि कॉम्प्युटरद्वारे कोणताही सिरियल